शेतकरी मित्रांनो, म्हैस आपण भरल्यानंतर ना रेड्याकडून ज्यावेळी आपण आपली म्हैस भरतो त्यावेळी ती टांगली का जाते, तर हेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. की बरेच जणांना प्रश्न पडतो, ज्यांना माहिती आहे त्यांना प्रश्न पडत नाही, ज्यांना ह्यातलं काही माहिती नसतं म्हैशींच्या संदर्भातलं, तर त्यांना प्रश्न पडतो की ही म्हैस टांगलेली का आहे. तर त्याच्यावरतीच आपण व्हिडिओ बनवतोय मित्रांनो. तर म्हैस भरल्यानंतर टांगली का जाते, तर मित्रांनो काय होतं की ज्यावेळी तिला आपण रेड्याकडून भरतो त्यावेळी रेड्याकडून भरल्यानंतर ना रेड्याकडून जे सिमेंट्स येतं ते सिमेंट्स प्रॉपरली तिच्या गर्भाशयामध्ये जात नाही, तर ते गर्भाशयाच्या वाटेवरतीच असतं आणि ते गर्भाशयाच्या वाटेवरती 72 तासांपर्यंत मित्रांनो ऍक्टिव्ह राहतं आणि त्याच्यानंतर डेट होतं. तर ते 72 तासांपर्यंत ऍक्टिव्ह असतं. त्यावेळी जर ही म्हैस बसली आणि बसल्यानंतर तिने जर लघवी केली तर त्या लघवीच्या मार्फत ते जे स्पर्म आहे ते बाहेर निघून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे थोड्या वेळ का होईना 2-3 तास पण ती म्हैस बांधून ठेवली जाते, जेणेकरून काय होतं की गर्भाशयाच्या वाटेवरती जे स्पर्म आहे ते प्रॉपर गर्भाशयापर्यंत पोहोचावं यासाठी म्हैस टांगली जाते मित्रांनो.